दानोळीचे शेतकरी राम केकले यांनी 2 एकर शेतीच्या मध्येच कुक्कुटपालनाचे सुद्धा 3 शेड उभे केले आहेत. या 3 शेड मध्ये त्यांनी पिल्ली पाळली आहेत. पिल्ली आता 8,000 पर्यंत आहेत, पण त्याचे पक्षी होतात आणि दर 20 दिवसाला एक बॅच निघून सुद्धा जाते. पण ही पिल्ली आल्यानंतर नेमकं काय करावं लागतं हे ते सांगतात. सुरुवातीला गोल पेपर अंथरावा लागतो. 10 ते 15 दिवस या पिलांना या पेपरवर ठेवावं लागतं आणि फ्री स्टार्टर द्यावा लागतो. 300 ते 400 ग्राम इतका फ्री स्टार्टर पर पक्षी द्यायला गरजेचं आहे असं ते सांगतात. त्यानंतर 40 दिवसांनी फिनिशर द्यायचा. 70 दिवसात पक्षी तयार होतात आणि 100 दिवसाच्या रोटेशनने एक बॅच निघते. पण जरी असं असलं तरी 3 शेड असल्यामुळे सध्या 20 दिवसाला एक बॅच निघत आहे. यासाठीच त्यांनी रुंद शेड न ठेवता 3 शेड उभे केले आहेत. एका शेडला जर मंदी आली तर दुसऱ्या शेडवर काम करतात. त्यामुळे या धंद्यात असा विचार केला तर तोटा होत नाही असं राम यांचं म्हणणं आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा.